नदीची आत्मकथा मराठी निबंध। मी नदी, मी जीवनाचा अविरळ प्रवाह। माझी कहाणी ही शांततेची, संघर्षाची आणि शेवटी विशालतेत विलीन होण्याची अनंत गोष्ट आहे। चला ऐका माझे मनोगत। माझा जन्म दूरच्या उंच पर्वतराजीच्या कुशीत झाला। एका छोट्याशा झऱ्याच्या रूपात मी प्रगटले। त्या थंडगार स्वच्छ पाण्याचा पहिला थेंब माझा होता। हिमाच्छादित शिखरावरून वितळलेला बर्फ, भूगर्भातील निर्मल झरे आणि पावसाच्या पहिल्या थेंबाने माझे रूप घडवले। ते दिवस होते निरागसतेचे, स्वातंत्र्याचे। मी नाचत बागडत खोऱ्यात उतरले। छोटे छोटे दगड, वालुकामय तट माझे खेळणे बनले। झाडांच्या फांद्यातून शिरणारे सूर्यप्रकाशाचे किरण माझ्या पाण्यावर चमकत असत। पक्ष्यांचे किलबिलाट, वन्य प्राण्यांचे पाणी प्यायला येणे हे माझे प्रथम सहवासी। माझा प्रवास वाढत गेला। छोटी झरी मोठ्या प्रवाहात परिवर्तित झाले। माझ्या काठावर छोटी खेडे दिसू लागली। माणसाने पाहिले माझे सौंदर्य, माझी उपयुक्तता। त्यांनी माझ्या काठावर घरे बांधले, शेती केली। त्यांच्या पाळीव जनावरांनी माझे गार पाणी प्यायले। पहिल्यांदा जेव्हा एका मुलाने माझ्या पाण्यात हात उचलला तेव्हाची आनंदाची हुरूर आजही जागी आहे। मी त्यांची प्यायची तहान भागवली, शेतीला पाणी पुरवले, त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले। त्यांच्या सणांना, उत्सवांना माझ्या तीरावर रंग येत। ते माझे सुखाचे दिवस होते। पण माणसाच्या प्रेम फुलासारखा संबंध कधी कधी काटेरीही बनतो। जसजशी गावे शहरात रूपांतरित झाली तसतशी माझी यातना सुरू झाली। माझ्यावर पूर बांधले गेले। त्यांनी माझ्या अंगावरून जाणाऱ्या वाहनांचा, वर्दळीत वाहत्या वायूंचा झोत मला सहन करावा लागला। सर्वात वेदनादायी होते ती माझ्या अंगावर टाकले जाणारे काचेचे ठीक, कारखान्यातून सोडले जाणारे विषारी रसायने आणि गटारांचे गलिच्छ पाणी। जे निर्मल निळसर पाणी काळे हिरवे होऊ लागले। तेच पाणी जे कधी जीवन देत होते, तेच आता रोग, दुर्गंधी आणि मृत्यू घेऊन येऊ लागले। माझे निरागसतेचे मासे, कासव, पाणपक्षी हळूहळू नाहीसे होऊ लागले। माझे पाणी रडू लागले होते, पण कोणी ऐकत नव्हते। मी वाहत होते, पण माझा आनंद गेला होता। ऋतूचे चक्र माझ्या जीवनाला नवनवीन रंग देत। पावसाळ्यात मी उसळी घेऊन वाहते, माझे पाणी वाढते, माझे काठ ओलांडून मी सर्वत्र पसरते। मला शक्ती आणि ओज प्राप्त होते, पण कधी कधी माझा रोष विनाश घेऊन येतो। हिवाळ्यात माझा प्रवाह मंदावतो, मी शांत गंभीर होऊन वाहते। कधी कधी थंडीत माझ्या पाण्याचे काही भाग जरा जमतातही। उन्हाळा हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ। माझे पाणी कमी होते, माझे रूप कोरडे पडू लागते। माझ्या तळाचे दिसणारे दगड, वाळू माझी विवशता जगाला दाखवतात। पाण्यासाठी तहानलेली प्राणी, माणसे माझ्याकडे पाहतात आणि मी स्वतःला असमर्थ समजते। माझा प्रवास सारखा चालू आहे, खेड्यापाड्यातून शहरातून वाहत आहे। मी अखेर समुद्राकडे जात आहे। हे समुद्र, तो माझा अंतिम गतव्यवस्थापन, माझा परम आकर्षक। त्याच्या विशाल हृदयात विलीन होण्याची तीव्र इच्छा मला ओढून येत आहे। जवळजवळ येऊ लागले की माझ्या अंतरंगात एक विलक्षण उत्साह, एक गैरा आनंद पसरतो। माझ्या पाण्याचा चव आधीपेक्षा खारट वाटू लागतो। मी जाणवते माझे अस्तित्व संपणार आहे, पण ते संपणे हाच माझ्या पूर्णत्वाचा क्षण आहे। मी समुद्रात मिसळते तेव्हा मी मोठी होते, अमर मी होते। माझे पाणी, माझे अस्तित्व विश्वाच्या मोठ्या जीवनाचा एक भाग बनते। मी फक्त पाण्याचा प्रवाह नाही, मी इतिहासाची साक्षीदार आहे। माझ्या काठावर साम्राज्य उदयाला आली आहे आणि अस्ताला गेली। योद्धे, संत, कवी, सामान्य माणसे माझ्या छायेत जगली। मी संस्कृतीची वाहिनी आहे। माझ्या पाण्याने सिंचित झालेल्या भूमीत सभ्यता फुलली। मी भौतिक आणि आध्यात्मिकही कित्येकांना मी मुक्तीचा मार्ग दाखवला। कित्येकांच्या पापाचा भार स्वतःवर घेऊन वाहून नेली। आजही मी वाहत आहे, कधी स्वच्छ, कधी मलिन, कधी उद्दंड, कधी वृक्ष, पण मी वाहतच आहे। माझ्या जीवन आहे, शक्ती आहे, आशा आहे। माणसा, तू माझ्या पाण्यावर अवलंबून आहे। माझे रक्षण कर, मला स्वच्छ ठेव। मी तुझे जीवनदाती, तू माझा रक्षक। माझा प्रवाह चिरंतन आहे। मी जन्मते, वाहते आणि शेवटी विशाल समुद्रात विलीन होऊनही पुन्हा पुन्हा मेघरूपाने पर्वताकडे परतते आणि नव्या उमेदीने प्रवासाला सुरुवात करते। हाच माझा अस्तित्वाचा अनंत चक्रव्यूह, हीच माझी ऐका नदीची आत्मकथा। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।